नमस्कार भावी शिक्षकांनो. शिक्षक अभियोग्यता एक्झाम दिलेल्या सर्व उमेदवारांसाठी सूचना आहे. ज्यांनी आपले प्रेफरन्स लॉक केले आहे अशा 1,46,650 विद्यार्थी विदाऊट इंटरव्ह्यूजच्या मेरिट लिस्टसाठी आतुरतेने वाट बघत आहे. याची कल्पना नक्कीच मला आहे आणि म्हणूनच मी आपल्यासमोर परत एकदा हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपण पाठीमागे व्हिडिओ बनवला होता की शिक्षक भरतीचं मेरिट हे 26 तारखेपासून 31 ऑगस्टपर्यंत कधीही लागू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मेरिट अजून लागलं नाही, कधी लागणार म्हणून घाबरून जायची गरज नाही. आपलं शिक्षक भरतीचं मेरिट लवकरच लागणार आहे. 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत मेरिट हे नक्कीच लागणार आहे. मेरिट हे लागायला पाहिजे होतं, पण शिक्षण परिषद पुणे यांच्याकडून मेरिट नेमकं कधी लागल याचा एक अंदाज तसा येत नाही आहे. परंतु मेरिट यादी ही तयार झाली आहे. ही सूचना, ही माहिती आपल्याला भेटलेली आहे. आपण ती माहिती काढलेली आहे. नक्कीच त्या बाबतीत निश्चिंत राहा. मेरिट लिस्ट फायनल झालेली आहे. फक्त एक फायनल रिवाईज ती केली जात आहे. व्यवस्थित सर्व उमेदवारांनी जी सेल्फ सर्टिफाईडची माहिती व्यवस्थित भरली आहे का नाही, त्यानुसार मेरिट यादी पब्लिश करणं गरजेचं आहे. कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित फायनल करून एकदम फायनल म्हणजे फायनल मेरिट लिस्ट परीक्षा परिषद पुणे यांना त्या ठिकाणी लावायची. त्यामुळे थोडीशी आपण वाट बघूयात. नक्कीच मेरिट लिस्ट लागेल आणि आपल्यातील 19,000 उमेदवार, जवळपास 20,000 उमेदवार या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये शिक्षक होणार आहे. तुम्ही धीर धरा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं मागं सांगितलं होतं की या शिक्षक भरतीमध्ये OBC कॅटेगरीचा जे मेरिटचा अंदाज आपण सांगितला होता, 117 ते 125 पर्यंत हे OBCचं मेरिट जाऊ शकतं. विशेषतः जे CTET पास आहे त्यांच्यासाठी 6 ते 8 वर्गासाठी 117 ते 125 पर्यंत OBCचं मेरिट नक्कीच जाणार आहे. या मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडं रिलॅक्स राहा. नक्कीच तुमचं काम या शिक्षक भरतीमध्ये होऊ शकतं आहे. आणि जे ओपनचं जर मेरिटचा अंदाज घ्यायचा झाला तर ओपनचं मेरिटसुद्धा हे 120 ते 125 पर्यंत नक्कीच जाणार आहे. 120 ते 125 पर्यंत हे मेरिट चा अंदाज आपण त्या ठिकाणी वर्तवत आहोत. नक्कीच आपण सुद्धा त्या ठिकाणी निश्चिंत राहिलं तर काही हरकत नाही. EBC असेल, त्यानंतर ACBC असेल, यांचं मेरिटचा थोडंसं खाली 113 114 पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी. त्यामुळे आपण या मेरिटच्या अंदाजाबाबत निश्चिंत राहा. नक्कीच आज सुद्धा मेरिट यादी प्रसिद्ध होऊ शकते, काहीच सांगता येत नाही. शिक्षण परिषदच्या मनात जर आलं आणि मेरिट लिस्ट फायनलचं काम जर कंप्लीट झालं, जेवढ्या लवकर मेरिट लिस्टचं फायनलचं काम कंप्लीट होणार आहे तेवढ्या लवकर ही यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे जर कोणी असं कमेंट्समध्ये म्हणत असेल जागते राहू होय, तर जागते राहूची गरज आहे. कारण कधीही मेरिट लिस्ट ही लागू शकते. परंतु आपण 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यामुळे निवांत राहा. मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला समजणारच आहे. आणि ज्यांचं या भरतीमध्ये समजा 4-5 मार्क्सवरून जर सिलेक्शन व्हायचं राहिलं तर त्यांनी चिंता करायची गरज नाही. आपल्यासाठी अजून फेज सेकंड पण आहे. फेज सेकंडला सुद्धा जवळपास 20% जागा या येणार आहे. त्या 20% जागेमध्ये संभाजीनगर असेल, मुंबई असेल, जालना असेल, या ठिकाणच्या नक्कीच जागा येणार आहे. आणि अजूनही 1-2 ठिकाणच्या जिल्हा परिषदच्या जागा त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. त्यामुळे आपलं सेकंड फेजमध्ये याच मार्कांच्या आधारावर नक्कीच काम होईल. ज्यांचं सिलेक्शन 4 ते 5 मार्क्सवरून जर राहत असेल तर त्यांना सेकंड फेजमध्ये नक्की चान्स भेटणार आहे. आता
या संदर्भात आपण बोललोच आहोत. अजून एक काल एक CTET संदर्भात एक नोटीस आली आहे, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. अनेक उमेदवार जे CTET पास नाही आहेत, परंतु नेक्स्ट 2027च्या टेटसाठी त्या उमेदवारांना, त्या विद्यार्थ्यांना TET पास करायचे आहे, CTET पास करायचे आहे. 6 सप्टेंबर 2026ला CTETचा पेपर होता, परंतु काही कारणास्तव हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. आपण ती नोटीस एकदा वाचून घेऊयात. बघा, हे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून एक नोटीस आली आहे, पब्लिक नोटीस. आपण ती बघूयात. सब्जेक्ट आहे नोटीसचा, ऑपॉर्च्युनिटी ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द 22 एडिशन ऑफ CTET. म्हणजे ज्या उमेदवारांनी ॲप्लिकेशन सबमिट केलेलं नव्हतं किंवा सबमिट करायचं राहिलं होतं, त्या उमेदवारांसाठी आता त्या ठिकाणी त्यांना एक संधी देण्यात येत आहे. परत एकदा तुम्ही CTETचे फॉर्म भरू शकता. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान त्यांनी CTETचे फॉर्म भरायचे आहे. बघा, 21st एडिशन ऑफ CTETची एक्झाम आहे ती 30 मार्च 2026ला त्याचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट CTETचं नोटिफिकेशन जी ॲड आहे, नोटीस आहे, ती 8/5/2026 रोजी करण्यात आली. आणि त्याचे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस आहे, 22 एडिशन ऑफ CTET वॉज ओपन फ्रॉम 11 मे 2026 टू 10 जून 2026. म्हणजे जे त्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची साठी जी सुरुवात आहे ती 11 मे 2026 ते 10 जून 2026 पर्यंत करण्यात आली होती. त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांनी CTETचा फॉर्म भरला आणि ते आता प्रिपरेशन करत होते, CTET एक्झामचं अभ्यास करत होते. अभ्यास त्यांचा विद्यार्थ्यांचा अंतिम टप्प्यात आलेला होता आणि अचानक अशी नोटीस आली 25 ऑगस्ट 2026ला की जी काही एक्झाम आहे ती थोडीशी पोस्टपोन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तरी आपण घाबरून जायचं काम नाही. बरेच आपले विद्यार्थी हा CTETचा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले होते. बरेच आपले शिक्षक जे कामावर रुजू आहे त्यांनासुद्धा आपल्याला माहिती आहे CTET कंपल्सरी केली आहे शासनाने आणि त्यामुळे त्यांनासुद्धा जर फॉर्म भरता आला, त्यासाठी सुप्रीम कोर्टने हे जजमेंट दिलं आहे की या टीचरला अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी भेटण्यात यावी. तर त्यासाठी या सर्व टीचरसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी 25/8/2026 ते 1/9/2026 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची सुविधा वेबसाईटवर अवेलेबल करून देण्यात आली आहे. अशा सर्व उमेदवारांनी आता हा फॉर्म भरायचा आहे. ज्यांनी फॉर्म भरलाच नव्हता CTET एक्झामचा 11/5/2026 ते 10/6/2026 या मुदतीमध्ये, त्यांनी जर त्यांना एक्झाम द्यायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. राहिला विषय ज्यांनी हा फॉर्म ऑलरेडी भरला आहे 11/5/2026 ते 10/6/2026 या दरम्यान, त्यांनी आता काहीच करायचं नाही. त्यांनी फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे. 1 सप्टेंबर 2026 नंतर 22 एडिशन ऑफ CTET एक्झाम विल बी अनाऊन्स आफ्टर क्लोजर ऑफ द पोर्टल. ज्यावेळेस 1 सप्टेंबर फॉर्म भरण्याची शेवटची तारखेची मुदत संपुष्टात येईल, त्यानंतर 22 एडिशन ऑफ CTET एक्झाम पुढं कधी होणार आहे नेमकी लवकरच ती अनाऊन्स करण्यात येईल आणि नक्कीच महिन्याभराच्या आतमध्ये आपल्याला हे एक्झामची तारीख कळेल. त्यामुळे चिंता करू नका. जो आपण अभ्यासाला धार देण्याचं काम चालू केलं होतं ते नक्कीच चालू राहू द्या. त्याच्यात खंड पडून देऊ नका. सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करा. CTET एक्झाम एवढ्या महिन्याभरातच कंडक्ट केली जाईल, त्याच्यामुळे अभ्यास सोडू नका.
एवढं सांगायचं होतं. आपण आता CTETच्या एक्झामबद्दल माहिती दिली, त्यानंतर शिक्षक अभियोग्यता मेरिट लिस्टबद्दल माहिती दिली आणि अशी आपण हे एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओज शिक्षक भरती रिलेटेड स्पेशली आपण आपल्या चॅनलवर नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यामुळे आपलं जे राहुल महाले ऑफिशियल चॅनल आहे हे तुमच्यासाठीच खोललं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की ध्यान करून सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्याला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील, त्याच्यातून ऑथेंटिक माहिती भेटत असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी तुमच्यासाठी इथं आहे आणि तुम्ही माझ्यासाठी. आपण एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांना माहिती शेअर करण्याचं काम करणार आहोत. त्यामुळे आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करावे. पुढील व्हिडिओसाठी निश्चित वाट बघा. आपल्याला ज्या काही माहिती भेटेल मेरिट लिस्ट संदर्भात, TET CTET संदर्भात, त्या आम्ही या ठिकाणी द्यायचं काम करणार आहोत. धन्यवाद.